आजच्या आपल्या विशेष कार्यक्रम मध्ये आदित्य थोडा आवाज वाढवतो. श्रीमद भागवतम 10 स्कंद अध्याय 5 श्लोक नंबर 5. या श्लोकामध्ये विशेष करून जे नामकरण विधी आहे भागवतामध्ये त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. थँक्यू. तर सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला सांगतात की काही गोष्टी शुद्धीकरणानं कशा होतात. हे राजन, काळ व्यतीत होण्याचे भूमी आणि अन्य भौतिक वस्तूचे शुद्धीकरण होते. तर श्लोक असा मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. कालेन स्नान शौचभ्य संस्कार तपसे इत्यज्या शुद्ध्यन्ति दान संतुष्ट्या द्रवीण आत्मविद्या. कालेन स्नान शौचभ्य संस्कार तपस्य इत्यजा शुद्धन्ति दान संतुष्ट द्रवीण आत्मविद्या. कालेन स्नान शौचभ्य संस्कार तपस्य इत्यजा शुद्धन्ति दान संतुष्ट द्रवीण आत्मविद्या. शब्दशः भाषांतरण तात्पर्य डिवाइन ग्रेस भक्तिवेदांत स्वामी प्रपन्न. हे राजन, काळ व्यतीत होण्याच्या भूमी आणि अन्य भौतिक वस्तूचे शुद्धीकरण होते. स्नानाने शरीर शुद्ध होते. धुण्याने श्लेषण अस्वच्छ वस्तू शुद्ध होतात. संस्काराने जन्मशुद्धी होते. तपश्चर्याने इंद्रियाची शुद्धी होते. ब्राह्मणांना दान देऊन पूजन केल्याने भौतिक वस्तू शुद्ध होते. संतोषाने मन पवित्र होते आणि आत्मसाक्षात्काराने अर्थात कृष्ण भावनेचा आत्म शुद्ध होतो. इथे 8 गोष्टीचं शुद्धीकरणाचं वर्णन सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला करतात. ते म्हणतात की एखादी जमीन भूमी, विशेष करून भागवतामध्ये 4 दोष सांगितलेले आहेत. जेव्हा पाप वितरित करण्यात आलं उत्तरासुराच्या वधानंतर, ते इंद्राने 4 ठिकाणी केलं. पहिलं आहे, ज्या भूमीमध्ये खड्डे भरले जाते त्या खड्डे त्याला अशुद्ध म्हटलं जातं. खास करून लाल माती ना अशुद्ध म्हटलं जाते शास्त्रानुसार. दुसरं, झाडाचा डिंक त्याला पण म्हटलं जाते. तिसरी गोष्ट जाणली जाते की ते जी स्त्री रजस्वाला असते तिला अशुद्ध म्हटलं जातं. आणि चौथी गोष्ट आहे जी फेस, पाण्यावरला फेस आलेला त्याला अशुद्ध म्हटलं जाते. त्याला याला एक शुद्धीकरण आहे. तसं भूमीला अशुद्ध म्हटलं जात आहे. तर ती कशी होईल, त्याला एक काळ व्यतीत गेल्यानंतर जी खड्डे ते आपोआप भरून जातात आणि त्याला पवित्र शुद्ध म्हटलं जाते. त्याचप्रमाणे स्नान हे आपलं शरीर, आपण एवढं प्रेम करतो, ह्या शरीरावर जास्त मलिनता आहे. बघा, 9 छिद्रातून घाण पडते. डोळ्यातून काय, कानातून काय. तर ऑलमोस्ट आपल्या 9 छिद्राला दिवसातून 2 वेळा तरी साफ करावं लागतंय. आपण नाही साफ केलं, रात्री झोपीतून नाही उठलो तर आपल्या तोंडाचा, नाकाचा दुर्गंध किती येतो. त्याला शुद्धीकरण सांगितलेले. त्याच प्रकारे स्नानाने शौचबिन होत आहे. आणि दुसरं, संस्काराने जन्म शुद्धीकरण होत आहे. संस्कार या शब्दाचा अर्थ काय, जसं दुधामध्ये दही टाकल्यानंतर, एक विरजण टाकल्यानंतर त्याला काय होते, परिवर्तित होत आहे. त्याच प्रकारे आत्म्याला जे शुद्धीकरण होते जन्माला, त्या शुद्धीकरण होते. आणि त्यापुढे ते म्हणतात की दानाने संपत्ती शुद्धीकरण होते. जे दान तुम्ही देतात, विशेष करून कोणाला दान केलं पाहिजे, जिथं अन्नदान होतंय, गोदान होतंय, गायला होतंय, अशा ठिकाणी बरेच लोक दान दिलं जातं, पण त्या दानाचा दुरुपयोग केला तर त्याचे रिॲक्शन्स लागण्याची शक्यता असते. म्हणून त्या ठिकाणी. आणि संतुष्ट, मनाला जर संतुष्टी पाहिजे असेल, तर मनाला शुद्धीकरण पाहिजे असेल तर संतुष्ट असेल, संतोष असेल तर शुद्धीकरण होतंय. आणि द्रवीण, विशेष करून आत्मा हा विद्याना नाही का शुद्ध होतो, असं वर्णन केलेलं आहे. असं 8 शुद्धीकरणाचं वर्णन इथं वैदिक ग्रंथांमध्ये केलेलं आहे. तर हे नामकरण विधीचं विशेष करून भगवान कृष्ण हा 10व्या स्कंदामध्ये जर पाहायला गेलं तर 10व्या स्कंदाच्या 8वा अध्याय श्लोक नंबर 11 मध्ये आणि 10 श्लोकामध्ये नामकरणाचं विधीचं वर्णन केलेलं आहे. तर आपल्या शास्त्रामध्ये नामकरण विधीचं एवढं वर्णन काय केलेलं आहे. लोक बऱ्याच वेळा आपल्या मन घडीत नावं ठेवतात आणि त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. पण ज्योतिषशास्त्र, श्रीमद भागवतम
आणि महाभारतामध्ये ह्या नामकरण विधीचं विस्तृत वर्णन केलेले आहे. असं फॉर्मली नाव देऊन चालत नाही. आजकाल तर काही नाव ठेवतात, पण नाही, त्याचे रिॲक्शन्स लागतात. म्हणून जरी भगवान कृष्णाने जेव्हा पहिल्या याच्यामध्ये सांगितलं होतं योग मायाला की, आणि सुखदेव गोस्वामी सांगतात की भगवंत येण्याच्या पहिले आपलं नाव देऊन टाकले, बलरामजींचं नाव काय, माझं नाव काय. हे नाव दिल्यानंतर सुद्धा भगवंतांनी गर्ग मुनीच्या थ्रू नामकरण विधी केला. कुठे केलेला आहे? जेव्हा भगवान कृष्ण गोकुळात गेले आणि गोकुळात गेल्यानंतर नंदबाबाच्या घरी वसुदेवाच्या प्रेरणेने नाही का गर्ग मुनी नंदबाबाच्या घरी आले आणि गुप्त गोशाळेमध्ये जाऊन त्यांचं नामकरण केलं. पहिलं संकर्षण बलरामजी त्यांचं नाव ठेवलं. बलराम हे कशा आहे की ते सगळ्यामध्ये बल आहे, आणि राम या शब्दाचा अर्थ सगळ्यांना आनंद प्रदान करणारे, आणि संकर्षण या शब्दाचा अर्थ सगळ्यांना आकर्षित करणारे हे. आणि दुसरं ते आईला, विशेष करून रोहिणी सूत, रोहिणीला आनंद प्रदान करतो म्हणून बलराम या नावानं उच्चारण केलं. आणि कृष्ण ह्या शब्दाचा अर्थ काय की सगळ्यांना आकर्षित करणारे, म्हणून गर्ग मुनीने त्यांना कृष्ण नाव देऊन टाकलं. म्हणून भागवतामध्ये जे पूर्ण पुरुषोत्तम अवतार आहे भगवंताचा, त्याचं नाव सुद्धा गर्ग मुनीनं नामकरण केले. तसंच भगवान रामचंद्राचं नामकरण कोणी केले? वशिष्ठ मुनींनी केलेले. आणि त्यानंतर बरेच आचार्य किंवा भगवंताचे जेवढे नाव आहे तर त्यांनी गुरु नाव ठेवलेले. तर हे नामकरण त्या काळामध्ये वशिष्ठ मुनी या सगळ्यांचं नामकरण केलेले. तसंच नामकरण केल्यानंतर एकतर हे शास्त्रसुक्त पद्धतीने असलं पाहिजे. तर हे जे प्रवचन आज मी देतो आहे याला षट क्रिया सार नावाचा ग्रंथ आहे. गोपाल भट्ट गोस्वामी याने 700-650 वर्षापूर्वी या ग्रंथाची रचना केलेली. याच्यामध्ये 16 संस्कार आहेत. याच्यामध्ये पहिलं आहे विवाह संस्कार, त्याच्यानंतर गर्भधान संस्कार, सीमंतनयन संस्कार, त्याच्यानंतर जन्म झाल्यानंतर जातकर्म संस्कार, त्याच्यानंतर केस कर्तन, कर्णभेदन, नामकरण संस्कार, असं करता करता शेवटचा अंत्येष्टी संस्काराचं 16 संस्काराचं वर्णन केलंय. आणि ह्या 16 संस्कारामध्ये नामकरण संस्कार हा महत्वाचा आहे. नामसंस्कार हा का बरं? तर त्या आत्म्याला ते शुद्धीकरणामध्ये लिहिते आणि ते शुद्धी करून तो भगवंताकडे आकर्षित होतो, म्हणून असे नाव दिलं पाहिजे. तर संस्कार याच्यामध्ये नाव कधी ठेवलं पाहिजे? बऱ्याच वेळा लोक म्हणतात अरे आमच्या यानं नाव ठेवलं, त्यानं नाव ठेवलं. इस्कॉन मध्ये पण गुरुने एकदा नाव ठेवलं तर चालत नाही, ते तेवढी फॉर्मॅलिटी असते. तर 2 प्रकारचे नाव असतात. एक माता पित्याने जन्म दिला एक नाव असतं, आणि दुसरं गुरुनं नाव दिलेलं असतं, त्याला द्विज म्हणतात. द्विज म्हणजे काय? जसं अंड्याला पण द्विज म्हणतात. अंड काय करतात? पहिलं अंड जन्माला होतं, मग अंड्यातून पिल्ल जन्माला येतात. तसंच जे माता पिता शरीराला जन्म देतात त्यानुसार त्याला नाव ठेवतात, आणि जे गुरु जे नाव ठेवतात, दीक्षा जी होती ते आत्म्याचे संबंधित असते, ती शरीराच्या संबंधात नसते. म्हणून हे नामकरण विधी केला पाहिजे. आणि याच्यामध्ये त्या विधीमध्ये मंत्रविधी आधारावर ते नामकरण केलं पाहिजे. असं कुठे नाव नाही केलं पाहिजे. आय मन मे चलो पोन मला वाटेल ते नाव ठेवायचं नाही. तर मंत्रविधी करून नाही का जर तुम्ही त्या महत्वपूर्ण मंत्रविधी केल्या, त्या मंत्राच्या नुसार विशेष करून कोणते मंत्र आहे की जे ओम प्रजपत्याय नमः असे मंत्र उच्चारण करायचं. ओम विष्णुआय नमः, ओम प्रद्युम्न अनुरुद्धाय नमः अशा मंत्राचं उच्चारण करून ते कानामध्ये नामकरण विधी करायचा असतो. आणि हे केल्यानंतर ते कधी ठेवायचं? तर बाळाच्या जन्मापासून 10व्या दिवशी शुद्धी होते, आणि 11व्या आणि 12व्या, विशेष करून 12व्या ठेवलं पाहिजे. म्हणून महाराष्ट्रामध्ये त्याला बारसं म्हटलं जातं. आणि त्या बारसामध्ये नाव ठेवलं पाहिजे. आणि ते नाव कसं ठेवलं पाहिजे? तर ज्योतिषशास्त्रामध्ये 11 भाग असतात, 12 भाग असतात. आणि त्या 12 भागामध्ये चंद्रमा ज्या राशीमध्ये असतो त्या राशीनुसार त्या कुंडलीचं नाव निघते. दर 2 दिवसाने चंद्रमा काय करतो? रास बदलतो. आजकाल नाव नाही का तारखेनुसार ठेवतात कॅलेंडर, ते नाही चालत, त्याचं मी पुढे सांगणार आहे. पण त्या तिथीनुसार चंद्रमा ज्या राशीनुसार असतो त्या राशीनुसार त्याचं नाव ठेवलं पाहिजे. आणि रास आणि नक्षत्र, गण आणि योनी हे खूप महत्वाचे असतात. असं नाही की चला बाबा आज मला जे वाटलं ते. बऱ्याच लोक महाराष्ट्रामध्ये गैरसमज असतं की कुंडलीचं नाव ठेवू नये, पण कुंडलीमध्ये जे अक्षर येतात ते नाव ठेवलं तर चालतात. तर इथे ह्या षडसूप याच्यामध्ये सांगलेलं आहे की उदाहरणार्थ जसं चंद्रमा वृश्चिक राशीमध्ये गेलेला आहे,
तो वृश्चिक राशीमध्ये त्याची जन्म जी रास असेल त्याच्यामध्ये 3 नक्षत्र असतात आणि त्या 3 नक्षत्रामध्ये एका नक्षत्रामध्ये 4 चरण असतात आणि 4 चरणामध्ये त्याला 3 शब्द येतात आणि 3 शब्दामध्ये 4 चरणाच्या शब्दामध्ये आल्यानंतर प्रत्येक चरणाखाली एक अक्षर असतंय. जसं वृश्निक असेल तर त्याचं जे अक्षर असेल त्या अक्षरानुसार त्या तिथीला त्या वेळेनुसार ठेवणं महत्वाचं आहे. तर हे नामकरण ठेवल्यानंतर का बरं ठेवलं पाहिजे तर याला आचार्य सांगताना आणि ग्रंथकार सांगतात 4 प्रकारचे नाव ठेवले पाहिजे. एक म्हणजे नक्षत्रानुसार, गुजरातमध्ये नक्षत्रानुसार ठेवतात आणि दक्षिण भारतामध्ये राशीनुसार ठेवतात. महाराष्ट्रामध्ये मनगढत नाव ठेवून देतात. दगडोजी, कचरोजी, जसं आमच्या नाशिक रोडला विदगावमध्ये नगरसेवक आहे त्याच्या बायकोचं नाव लंकाबाई, नवऱ्याचं नाव आहे पोपट, आडनाव आहे हगवणे, लंकाबाई पोपटराव हगवणे. आणि बरेच नावं ठेवले कचरोजी, दगडोजी, पिराजी. तर ते नाव का ठेवायचे माहिती आहे तुम्हाला? पहिल्या काळामध्ये मूलबाळ जन्माला यायचे म्हणून असे नाव ठेवले की लोक भीत व्हायचे. म्हणून जर मी याचं नाव दगडू ठेवलं, कचरू ठेवलं तर देव काय म्हणेन, कचरू आणि दगडू याला काय नाव मारायचं बा, म्हणून असे लोक नाव ठेवायचे. आणि बायाचे नाव पण विचित्र ठेवायचे पहिल्या काळात, काही नाव ठेवतात. आणि विशेष करून त्या काळ टायमाला मोगलांचा खूप प्रभाव होता म्हणून तसे नावं ठेवायचे. आणि आज बी पहिल्या लोकांचे नावं पाहिले तर असे तर ते नाही ठेवले पाहिजे. आता मी म्हटलं त्या नगरसेवकाचं बाय, दोघं नवरा बायको नगरसेवक होते. तर बायकोचं नाव काय लंकाबाई, नवऱ्याचं नाव पोपट आणि आडनाव काय हगवणे, लंकाबाई पोपटराव हगवणे. तर ते तसं नाही. तर इथे पहिलं नामकरण केलं पाहिजे. तर नामकरण करता बृहस्पती याने एक नियमावली दिलेली आहे. ते म्हणतात नामेव कीर्ती लभ्यन्ते मनुष्य प्रसंत खलू नामकर्म भी उत्तेजम. ह्या सुरू करून म्हणलं की ते नाव कीर्ती प्रदान करणारं असलं पाहिजे. सेकंड काय, नामकीर्ती लभ्यन्ते, त्या नावामुळे त्याला कीर्ती लाभली पाहिजे. सेकंड काय, मनुष्य प्रशंसित खलू, त्याची प्रशंसा एवढी वाढली पाहिजे ह्या खलू समाजामध्ये. नामकर्म जायते, असं नामकरण ठेवलं पाहिजे, ती सफलता प्राप्त होते. तर पहिले नक्षत्रानुसार जे अक्षर आलं त्यानुसार ठेवलं पाहिजे. त्याच्यामध्ये गौण आणि मुख्य नाव ठेवलं पाहिजे. गौण म्हणजे काय, मुख्य नाव म्हणजे कृष्ण उदाहरणार्थ, आणि गौण म्हणजे जगदीश्वर. आपल्याकडे मुख्य नाव गौण नाव कसं असतंय, वेगळं काहीतरी नाव ठेवतात, राजेश किंवा शिवाजी असत. आणि गौण नाव त्याला चिंट्या पिंट्या, आता जसं चिवळी चिवट्या असे काही नाव ठेवतात, टॉम अँड जेरी, तसं नाही ठेवलं पाहिजे. बऱ्याच वेळा जसं आमच्या ब्रह्मचार्याचं नाव त्याला बिचारायला बाब्या किंवा बबलू म्हणतात. तर सगळेजण त्या आश्रममध्ये आल्यानंतर सुद्धा त्याला बाब्या आणि बबलूच म्हणतात. नाव त्याचं एवढं सुंदर एवढीच ठेवलं. तर घरात माता पित्यांना असे नाव ठेवायला टाळले पाहिजे. जसं मला एक भक्त म्हणत होतं, प्रभूजी सगळे घरातले लोक मला का सांगतात, म्हणलं सांगत असतात लहान आहेस. म्हणलं प्रभूजी कसं आहे, म्हणलं लहान दगड असतं तर कोणी लांब फेकतंय, मोठा दगड कोणी लांब फेकत नाही. तू लहान आहे म्हणून कोणी फेकतंय. तर लहान लोकांना असे नाव ठेवतात ना, तर ते नाव ठेवताना गौण नाव न ठेवायचे, तर मुख्य नाव ठेवलं पाहिजे. मुख्य नावामध्ये 2 नाव ठेवू शकतात, एक व्यावहारिक आणि एक तुमचं लिगली जे डॉक्युमेंट्स आहे त्याप्रमाणे ठेवलं पाहिजे. नक्षत्र राशीनुसार. तिसरं महिन्यानुसार ठेवलं पाहिजे. महिना पण खूप महत्वाचा. जसं कार्तिक महिन्यामध्ये जन्माला आला, जानेवारी फेब्रुवारी नाही बरं, तर मराठी जे महिने आहेत त्यानुसार ठेवलं पाहिजे. जसं कार्तिक महिन्यात आलं तर मुलीचं नाव कार्तिकी ठेवलं पाहिजे, मुलाचं नाव कार्तिक ठेवलं पाहिजे. किंवा फाल्गुन महिन्यामध्ये फाल्गुनी किंवा फाल्गुन असं बी ठेवतात. जसं एक गायिका आहे फाल्गुनी म्हणून, ते पण नाव ठेवलं जातात. तर असे त्यानुसार ठेवलं पाहिजे. जसं शीर्ष मार्गशीर्ष महिन्यामध्ये शीर्ष पण ठेवतात काही लोक. आजकाल तर काय नाव ठेवतात, तर ते नाही ठेवलं पाहिजे. दुसरं गुणवाचक ठेवलं पाहिजे. गुणवाचक म्हणजे काय, जसं तुम्ही सिंधी लोकात जाताना गुजरात धनीलाल, मनीलाल, तोंदुमल, तर त्या गुणवाचक ठेवलं पण गुणवाचक मध्ये त्याची मजाक उडवल्या जाते. म्हणून शास्त्र सांगते विशेष करून नक्षत्र राशी आणि महिन्यानुसार ठेवलं पाहिजे. आणि हे केल्यानंतर त्याचं नाम, आता लोक म्हणतात अरे नामाला एवढं काय प्राधान्य देतात. नाम चरित्राला डिफाईन करतात. आपल्या नावाचं नाव दुर्योधन, कंस किंवा त्याच्यानंतर रावण कधी ठेवत नाहीत.
किंवा पापी, दुराचारी, बलात्कारी ठेवतो का? नाही. आपण असे नाव ठेवतो जसं सत्य ठेवतो. सत्य नडेला तुम्ही ऐकलं असेल. हा, आस्यत्य ठेवत नाही. माझ्या मुलाचं नाव आस्यत्य आजपासून, किंवा मूर्ख किंवा पापी नाही ठेवत. आपण काय करतो, असेच नाव ठेवतो. आजकाल महाराष्ट्रामध्ये सीताचं नाव ठेवत नाही. का बरं? ते म्हणे सीतानं वनवास भोगला म्हणून सीताचं नाव ठेवत नाहीत. पण नाही, सीता खूप पवित्र आहे, ती लीला केली होती म्हणून त्याला पर्याय नाव का द्यावं होतं, वैदेवी. तर हे शास्त्रानुसार त्या नावानुसार ते गुण प्रेझेंट होतात. आपल्या मुलाचं नाव ठेवताना असे ठेवले पाहिजे की जे त्याचं चरित्र डिफाईन करते. आणि त्यानुसार बऱ्याच वेळा लोक आजकाल तर डॅक्स नाव ठेवलंय. डॅक्स म्हणजे काय? बापाचं द आणि आईचा अक्षय असं नाव ठेवतात. नाही चालत, ते पण मी घेईन. तर हे नाव एवढं शास्त्रानुसार त्याचे चरित्र, त्याचे गुण आणि कीर्ती. आणि खेडेगावात जाताना त्या नावाचं तर फार एवढं वाटोळं करतात. म्हणजे एखाद्याचं नाव शंकर असेल त्याला मध्ये शंकर इकडे, हा, गोपाल नाव असेल तर त्याला गोप्या म्हणतात. म्हणजे कधी कधी मी शाळेत पाहिले की त्या पोराचं नाव वेगळं त्याच्या बापाचं नावानच बोलवतात. हे पण पाहिलं मी. बापाचं नाव, पोराच्या नावाचं तर आमच्या खेडेगावात तर बाप रे बाप, नामदेव नाव त्याचं तर सगळे त्याला नाम्याच म्हणतात. तुकाराम नाव त्याचं तुक्याच म्हणतात. किंवा नारायण असेल त्यांना नाराय म्हणतात. धड एक नाव घेत नाही. पण त्याच्या मागचं अरे त्याचं आता समोरच्या चारित्र त्याच्यात डिफाईन होते. म्हणून असे नाव ठेवले पाहिजे. पण मग नाव ठेवले कोणापासून पाहिजे? तर आचार्यामध्ये 4 लोकांपासून नाव ठेवलं पाहिजे. एक तर तुमचे कुलपुरोहित असतात, वंश परंपरात जे नामकरण ठेवतात त्यांचे कोण तुम्ही नाव ठेवू शकतात. दुसरं, जे तुमचे गुरु आहेत, आध्यात्मिक गुरु आहेत, ज्याला तुम्ही शिक्षा गुरु म्हणतात, दीक्षा गुरु म्हणतात, अशा लोकांकडून नाव घेतलं पाहिजे. तिसरं, ब्राह्मणाकडून नाव घेतलं पाहिजे. जो ब्राह्मण तुम्हाला पूजा पाठ करतो त्याच्याकडून शास्त्रसुक्त पद्धतीने नाव घेतलं पाहिजे. आणि चौथं, घरामध्ये जे वयवृद्ध आहेत, ज्ञानवृद्ध आहेत, अशा 4 लोकांकडून नाव ठेवलं पाहिजे. आणि नाही ठेवलं तर 5वा पर्याय सांगतात, पित्याकडून नाव घेतलं पाहिजे. आणि ते नाव ते पूर्वजांना प्रेझेंट करणारं पाहिजे. त्या पूर्वजाच्या वंश परंपरागत त्या संस्कारानुसार. जसं तुम्ही शिवाजी महाराजांच्या वंशावळीमध्ये बघितलं तर त्यांचे नाव असते शिवेंद्र राजे सिंग, उदयराजे सिंग. आणि त्यांच्या स्त्रियांचे नाव काय? मधुरिमा राजे. स्त्रियांचे नाव तशीच असतात आणि पुरुषाचे नाव असतात, कारण ते त्या वंश परंपराला प्रेझेंट करतात. तसंच आपण जे नावं ठेवतो ते आपल्या वंश परंपराला, त्या गुणानुसार, त्या संस्कारानुसार ते नावं दिले पाहिजे. आणि असं केल्यानंतर का बरेच आचार्य सांगतात राशीयुक्त नाव काय असलं पाहिजे? तर त्याला ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलेलं आहे की महत्व खूप व्यावहारिक ज्ञान. कधी कधी काय होतात, राशीचं लोक म्हणतात ना, राशीचं नाव ठेवलं नाही पाहिजे. काय झालं? तर राशीचं नाव का ठेवणे? लोक आमच्याकडे भीतीपोटी येतात. तर राशीचं नाव याच्यासाठी ठेवत नव्हते पहिल्या काळामध्ये की एखाद्याचं नाव ठेवलं आणि ज्योतिषशास्त्राला माहित असेल, तज्ञ ज्योतिषशास्त्र बरं, तर त्याची सगळी तो हिस्ट्री काढायचा आणि त्या समोरच्याला प्रेझेंट करायचा. कधी कधी त्याचा दुरुपयोग पण करायचे. ते कसं? फॉर एक्झाम्पल साठी काही ज्यांना कंट्रोल करायचं असेल नावाच्या द्वारे, तर त्यामुळे लोक ते नाव लपवून ठेवायचे किंवा सांगत नव्हते. मग इथे ग्रंथकार सांगतात की असे एक तर ठेवलं तर आजकाल तेवढे कोणी ज्योतिषशास्त्र ताकदवर नाहीये, म्हणून 2 नाव ठेवू शकतात. एक तुम्ही लिगली ठेवू शकतात आणि दुसरं नाव तुमच्या व्यावहारिक जीवनामध्ये असं नाव ठेवलं तर त्याचा पर्याय होतो, नाही तर त्याचा इतिहास सांगितला जातो. दुसरं, विशेष करून ह्या चंद्रमा राशीनुसार नाव ठेवलं तर संबंध खूप महत्वाचा आहे चंद्र राशीनुसार. कारण चंद्र हा मनाचा देवता आहे आणि बुद्धीचा देवता असल्यामुळं त्या राशीनुसार नाव ठेवलं तर त्या बाळामध्ये 4 गोष्टीचा फायदा होतो. एक म्हणजे त्याचं मन जे चंचल असतं ते स्थिर राहते. बघा, इथे आचार्य किंवा ग्रंथकार सांगतात किंवा चंद्र त्याचा प्रभाव किती आहे, तो कोणाला नियंत्रित करतो माहिती आहे? चंद्रमा पाण्याला नियंत्रित करतो. जसं आम्ही 2-3 वर्षापूर्वी द्वारकेला गेलो होतो, तर पौर्णिमेच्या दिवशी काय केलं जाते? पाण्याची ओटी भरल्या जाते. तर ते पाण्याला आकर्षित करतंय.
सेकंड, आचार्य सांगतात की पौर्णिमा आणि अमावस्याच्या दिवशी बऱ्याच ग्रस्तांच्या चुकीचे कार्य होतात, त्यानुसार त्या मुलांवर तसा दुष्परिणाम होतो. म्हणून कोणतेही कार्य करायचं असेल ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमा आणि अमावस्याला टाळलं पाहिजे. म्हणजे तुमच्या घराची ओपनिंग असो, वास्तू घेणं असो, किंवा कोणतेही कार्य असो, किंवा नामकरण विधी असेल तरी नाही ठेवलं पाहिजे. आणि विशेष करून स्त्री पुरुषातला जो संबंध आहे, शारीरिक संबंध, तो टाळला पाहिजे. त्या जर कार्यामध्ये केलं त्याचा निगेटिव्ह इफेक्ट त्या बाळावर आणि त्याच्या भविष्यावर होतो. म्हणून कधी कधी लोक म्हणतात, अरे एखादा लय अतरंगी वागत असेल, मग हा अमावस्येचा पौर्णिमेचा आहे, अशी शिवी पण घालतात. हा, हे का अमावस्येचा पौर्णिमेचा आहे. मराठवाड्यामध्ये विशेष करून ती शिवी घातली जाते एखादा लय त्रासदायक असेल तर. तर इथे सांगतात विशेष करून जे चंद्रमाच्या राशीनुसार ठेवलं तर त्या संबंधानुसार त्याला मन शांत राहतंय. दुसरं त्याचं गुण त्याला विकसित होतात. चौथी गुण स्वभाव, त्या स्वभावामध्ये त्याला बदल होतो आणि स्वभाव त्याच्या भविष्याला कामात. कोणता स्वभाव? आध्यात्मिक आणि त्याच्या भौतिक प्रगतीसाठी. तर ह्या चंद्रमनाचं नाव ठेवलं तर त्याच्या जीवनामध्ये 4 गोष्टीचा फायदा होतो. एक, त्याचे शारीरिक स्वास्थ्य चांगलं राहते, मानसिक स्टेबिलिटी राहते, तो त्याच्या ज्ञानामध्ये अर्जन करत असतो, तो ज्ञान त्याची बुद्धी तल्लक होते. आणि चौथी गोष्ट, त्या विद्यामुळे त्या बुद्धीमुळं तो धन अर्जित करतो. म्हणून राशीनुसार नाव ठेवलं पाहिजे. इथे सत्क्रियासार ह्या ग्रंथ इथे मेन्शन केल्या जाते. म्हणून जसं इथे चंचल ही जी स्थिती आहे ती पण थांबा. आता बरेच मुलं चंचल असतात ना, तर राशीनुसार नाव ठेवलं नसल्यामुळं ती चंचलता त्यांच्या कायमस्वरूपी राहते. आणि त्याच्या मनामध्ये काही अभ्यास केलेला किंवा व्यावहारिक गोष्टी काही राहत नाही, ते आपल्या दुनियेतच मग्न राहतात. त्यांना तुम्ही किती सांगा, डोकं आपटा, काही करा, काही फरक पडत नाही. याचं कारण काय? त्या चंद्रमा देवतानुसार त्या राशी आणि नक्षत्रानुसार नाव न ठेवल्यामुळं त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. म्हणून विशेष करून नामकरण करताना संबंध कोणता असला पाहिजे? तर 4 संबंध असला पाहिजे. एक म्हणजे भगवंताच्या संबंधित नाव ठेवलं पाहिजे, म्हणजे नारायण, केशव, माधव, गोविंद, गोपाल, प्रद्युम्न, अनिरुद्ध असं नाव ठेवलं पाहिजे त्या राशीनुसार. दुसरं ऋषी मुनींच्या, ते पण ठेवलं पाहिजे, जसं ऋषिकेश आहे, काही ऋषी मुनींच्या नावाने ठेवल्या जाते ते. तिसरं, आचार्य सांगतात की शास्त्रानुसार जे शास्त्राला प्रमाणित करतात तसे पण ठेवलं. जर मी पाहिलं एक मुलांकडे वेदांत, काय नाव ठेवलं? वेदांत. किंवा श्रुती, हे ग्रंथ नाव ठेवलं. श्रुती पण ठेवतात, श्रुतिकृती पण ठेवल्या जातात, जसं श्रुती हे पण नाव ठेवतात. ग्रंथानुसार नाव ठेवलं पाहिजे. आणि आचार्य सांगतात की याच्यामध्ये आकार आणि उकार खूप महत्वाचा असतो. आकार आणि उकार म्हणजे जे पुरुष असेल त्याला आकार म्हटलं जातं. जसं त्याला अश्विन महिन्याचं काय असतं? अश्विन. तर मुलीचा कसा आहे? उकार. आकार म्हणजे काय? स्त्रीचं काय? अश्विनी येईल. मुलाचं नाव अश्विन. जसं मी बऱ्याच वेळा पाहिलं चंद्रकांत, मुलाचं नाव पण आहे आणि मुलीचं नाव काय? चंद्रकांता. तर ते पण महत्वाचं आहे. त्यामुळे ते म्हणतात की जसं पुरुषाला कार्तिक नाव ठेवलं जाते. कार्तिक कोणाला प्रेझेंट केलं जाते? 3 लोकांना. एक म्हणजे कार्तिक महिन्याला कार्तिक देवता, आणि भगवान कृष्णाचं नाव काय? कार्तिक आहे. राधाराणीचं नाव सुद्धा कार्तिक महिना आहे, कार्तिकी नाव म्हटलं जाते. तर असं नाव ठेवलं पाहिजे. आणि मुलाचं नाव ठेवताना कृष्ण ठेवलं पाहिजे. कृष्णा ठेवलं तर कोणाला उच्चारण केलं जात आहे? तर 2 लोकांना जात आहे. बऱ्याच लोक कृष्णा उच्चारामध्ये, तर एक तर द्रौपदीला किंवा आकाशाला नाही का कृष्ण धवल म्हटलं जाते. तर मुलाचं नाव करताना कृष्ण ठेवलं पाहिजे. काय ठेवलं पाहिजे? कृष्ण. कृष्ण म्हटलं तर तुम्ही काय करता, त्याचा अर्थ आणि व्यक्ती बदलून जाते. कृष्ण, आजकाल तर मी त्याला कृष्ण पाहिलं नाव, ते पण नाही. तर त्या नावानुसार त्याची व्यक्ती बदलते आणि मग मुख्य नावाच्या ऐवजी तो गौण नावामध्ये, आणि त्याचा जो प्रभाव तो होत नाही, तर त्याच्या भविष्यामध्ये त्याचा दुष्परिणाम होतो. आणि म्हणून अशा आकार आणि उकाराचं याच्यामध्ये खूप डिटेल्स दिलेले आहे सत्क्रिया साऱ्या ग्रंथांमध्ये. आणि म्हणून नाव कसं असलं पाहिजे? 3 याच्यामध्ये 2, 3 आणि 5 शब्दामध्ये असलं पाहिजे. जसं 2 अक्षरामध्ये कोणतं नाव ठेवतात? राजा. 3 नावामध्ये काय? राकेश किंवा राजेश. 5 अक्षरामध्ये कोणतं नाव ठेवतात? 4 अक्षरामध्ये ऋषिकेश.
तर ह्या शब्दामध्ये ठेवलं, 5च्या पुढे नसलं पाहिजे आणि 1चं. जसं भारतामध्ये तुम्ही दक्षिण भारतात देता ते म्हणतात तिथे नाव काय, कमलापती, राजूपती, शंकरलिंगम, राजू. आणि चायनामध्ये जाताना नाव काय, फू, सु, फू झाले नाव. तर नाही, तर तुम्हाला असे नाव ठेवले पाहिजे 3 अक्षरामध्ये. जसं मुलीचं नाव अनन्या किंवा 4 अक्षरामध्ये आराधना, तर अशाच नावं ठेवलं पाहिजे. मुलांमध्ये ऋषिकेश किंवा 3 अक्षरामध्ये गोविंद, प्रद्युम्नमध्ये 4 अक्षरामध्ये असलं पाहिजे किंवा अशा नावाचं उदय करून, कारण ते तुम्हाला उच्चारण्यासाठी आणि त्याचा प्रभाव त्या व्यक्तीवर होतो त्यानुसार ठेवलं पाहिजे. आणि हे नाव विशेष करून लोक लेट करतात, 12 दिवसाच्या आत ठेवलं पाहिजे, नाही तर लोक त्याचं नामकरण विधी करतात आणि मग त्याचा प्रभाव त्याच्या भविष्यामध्ये पडतो. काही लोक 6 महिने घेतात, विचार करण्यामध्ये प्लॅनिंग करतात, काय नाव ठेवायचं काय नाही ठेवायचं. तर 12 दिवशी बारसं झालं पाहिजे. कोणाची वाट न पाहता पहिल्या दिवशी तारीख, वेळ आणि जन्म गाव ते घेऊन एक तज्ञ व्यक्तीकडे जाऊन ते घेतलं पाहिजे आणि त्यानुसार त्याचं केलं पाहिजे. आणि असं केल्यानंतर त्या दिवशी जेव्हा तुम्ही बारसं करता, तर बारसं करताना 4 गोष्टी केल्या पाहिजे. काय केलं पाहिजे, मंत्रविध पूजा करायची. पहिले उठायचं माता पित्याने सकाळी ब्रह्ममुहूर्त. कधी उठायचं, ब्रह्ममुहूर्त किती वाजता असतंय, तेव्हा उठायचं. दोघांनी शुद्ध स्नान करायचं. शुद्ध स्नान म्हणजे साबण लावून नाही, तर मंत्रविधित तीर्थजलाचं स्नान करायचं. चांगले वस्त्र धारण करायचे, कॉटनचे श्वेत वस्त्र धारण करायला सांगितलेले. आणि ते केल्यानंतर तो कुलपुरोहित ब्राह्मण आहे त्यांना बोलवलं पाहिजे आणि आपल्या मांडीवर घेऊन, जे पिता असतात त्यांनी मांडीवर घेतलं पाहिजे बाळाला. आणि उजव्या साईडला त्यांच्या पत्नीला बसून जे कुलपुरोहित नाव सांगते त्या पित्याने त्या बाळाच्या नावात काय केलं पाहिजे, नामकरण विधी केला पाहिजे. आणि मग असं करताना ते नामकरण विधी करताना कुठं करायचा, तो उजव्या कानामध्ये केला पाहिजे. आणि ते करताना गुणगान केलं पाहिजे. काय करायचं, भगवान कृष्ण तुमच्या गुणानुसार तुमच्या कार्यानुसार माझ्या बाळाला ते गुण विकसित व्हावं, त्याचं आरोग्य, त्याचं आर्थिक आणि शिक्षण ह्या गोष्टीचं उज्ज्वल भविष्य कीर्ती प्राप्त करण्यासाठी असं नामकरण मी तुम्हाला प्रदान करतो. आणि पिता आणि माता त्याच्या बाजूला राहून काय करते, त्याला सपोर्ट करीत असते. अशा पद्धतीने नाव ठेवलं पाहिजे. आणि हे ठेवल्यानंतर तिथे त्या ब्राह्मणाला केल्यानंतर यज्ञ करायचा. यज्ञामध्ये आहुती ओतायची आणि त्याच्या जीवनातले जेवढे विघ्न आहेत ते नष्ट होण्यासाठी यज्ञ करायचा. आणि यज्ञ केल्यानंतर तिथे जो कोणी व्यक्ती आहे त्यांना दान धर्म केलं पाहिजे. विशेष करून जे ब्राह्मण आहे त्यांना दान दक्षिण यथाशक्ती एकता भक्ती. तुमचं गाईला गोग्रास किंवा तुरडाळ, आपल्या हरभऱ्याची डाळ आणि गुळ दिलं पाहिजे. आणि असे करून नवीन वस्त्र त्या बाळाला, माता पित्यांना आणि ब्राह्मणाला आणि बाकीच्यांना जी आर्थिक स्थितीनुसार ते दान केलं पाहिजे. ते करीत असताना त्या सगळ्यांचा आशीर्वाद असं म्हणायला पाहिजे की दान करताना की तुम्हाला मी जे काही करतोय ते माझ्या बाळासाठी तुम्ही आशीर्वाद आणि कृपा भगवंताकडे प्रार्थना करा आणि तुम्ही माझ्या बाळाला दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद द्या. असं जेव्हा तुम्ही संतुष्ट करतात, दुसऱ्याला भोजन देऊन, वस्त्र देऊन, दान दक्षिणा देऊन, तेवढं तो आपला आशीर्वाद देतो. फुकट आशीर्वाद भेटत नाहीत बरं. लोकांना काय वाटतं, आवळा द्यायचा भोपळा मागायचा, 100 रुपये द्यायचा, महाराज मला एवढं द्या, नाही चालत. तर एवढं दिलं पाहिजे. आणि हे दिल्यानंतर तिथे एक संस्कृत श्लोक म्हटला पाहिजे. कोणता संस्कृत श्लोक म्हटला पाहिजे, हॅपी बर्थडे नाही म्हटलं पाहिजे. तर संस्कृत मध्ये म्हटलंय, जन्म दिनम इदिम आई प्रिय सखे शंतुनो ते सर्वदा मुदम प्रथम महे शतायुषु ईश्वर सदा तोम रक्षितुम पुण्य कर्म कीर्ती अर्जनम जीवनम तत् भव सार्थकम. या श्लोकामध्ये ते म्हणतात की जन्म दिनम इदम आई प्रिय सखे, हे प्रिय सखा, हे प्रिय बाळ, जन्मदिनचं काय आहे, शंतनून तू सर्वदा मुदम, तुमचं आयुष्य किती हो, सहस्त्र शत आयुष्य हो, अशी प्रार्थना केली पाहिजे. कोणाकडे, भगवंताकडे. तर एवढं केल्यानंतर चालतं का, प्रार्थना भव शतायुषी आणि सुखीम सर्वदा मुदम, तो सर्वदा सुखी राहो, समाधान राहो, आनंदी राहो आणि त्याचं आयु कसं राहो, शतायुषी ईश्वर सदा तोम रक्षितो,
हे भगवंता माझ्या बाळाचं तू काय कर, रक्षण कर. कसं रक्षण कर? सर्वदा अवस्थेमध्ये, सर्व ठिकाणी, सर्व स्थितीमध्ये तुझं रक्षण कर, अशी प्रार्थना केली पाहिजे. आणि कोणाला केली पाहिजे? मग आपल्या इस्कॉन मध्ये नारायण कवच म्हटलं जातं, माहिती आहे? ज्या बाळाचं नामकरण केलं जाते ना, तर नारायण कवच मध्ये प्रत्येक आयुचं किंवा नरसिंह कवच किंवा सुदर्शन कवच म्हटलं जाते. तर माता पित्याने बसून त्या बाळाच्या कानाजवळ ते कवच म्हटलं पाहिजे. नारायण कवच, सुदर्शन कवच किंवा नरसिंह कवच, या 3 कवचाचं उच्चारण केलं पाहिजे. आणि ते कवच करीत असताना प्रत्येक आईचं स्मरण करायचं. डोळ्याचं हे देवता, आपल्या भाषेमध्ये रामरक्षा स्तोत्र म्हटलं जातं ना, सेम ते पण म्हटलं जातं त्या बाळाच्या दिवशी. आणि ज्या दिवशी बर्थडे असतो ना त्या बाळाचा, तर त्या दिवशी रामरक्षा स्तोत्र सकाळी आणि संध्याकाळी म्हटलं पाहिजे की भगवंता याचं ह्या गोष्टीचं तू रक्षण कर. आणि असं केल्यानंतर काय पुन्हा म्हणतात, पुण्य कर्म कीर्ती अर्जनम, तुझ्या जीवनामध्ये पुण्य वाढत राहो आणि त्या पुण्याच्या आधारावर तुझी कीर्ती वाढत राहो. आणि पुढे म्हणतात जीवनम तव भवतु सार्थकम, तुझं जीवन शेवटपर्यंत सार्थक होत राहावं, अशी प्रार्थना प्रत्येक माता पित्याने आणि त्या कुलपुरोहिताने ते केलं पाहिजे. आजकाल माता पिता फॉर्मॅलिटीसाठी मोठ्या हॉलमध्ये जातात, तिथे सजवतात. 80% फोटो सेशन मध्ये जाते, 20% खाण्याच्या भांडारामध्ये राहिले असेल, 10% डान्स करण्यामध्ये. झालं नामकरण, काय नाव ठेवलं काहीच नाही माहिती. टॉम अँड जेरी नाही चालत. तर अशा पद्धतीने ठेवलं पाहिजे. आणि ते विशेष करून अशा पद्धतीने नाव ठेवलं तर त्याचं दीर्घायु वाढतंय. तुम्ही म्हणता प्रभूजी आज का बरं हे नामकरण? जेव्हा मी हा सत्क्रिया कर्म ग्रंथ वाचल्यानंतर मला वाटलं की आपल्या भक्तांना माहीत पाहिजे. आणि बर्थडेच्या दिवशी, बर्थडे हा वैष्णव किंवा हिंदू धर्माचा नाहीच आहे. आजकाल या 10-15 वर्षामध्ये फॅड आलंय. माझ्या लहानपणी मला माहित नव्हतं. इस्कॉन मध्ये पहिल्यांदा आल्यानंतर मला कळलं की बर्थडे नावाचा काही प्रकार आहे. आजकाल तर गलोगलेमध्ये आपलाच केक आणायचा आणि आपणच कापायचा आणि लोक मध्ये हॅपी बर्थडे टू नाही. तर संस्कृतनुसार हे श्लोक म्हणायचे. कोणता? जन्मदिनम इदम आई प्रिय सखम शंतनो तू सर्वदा मुदम प्रार्थना भवशता ईश्वर सदा त्वं रक्षितुम पुण्यकर्म कीर्ती अर्जनम जीवन तव भवंती सार्थकम. असं प्रार्थना केल्यानंतर त्याला किती गोष्टीची प्राप्ती होती? 8-9 गोष्टीची प्राप्ती होती. हॅपी बर्थडे टू यू याच्यात काय? आणि आपल्या शास्त्रानुसार सांगितलेल्या दोन्ही गोष्टी निषेध आहेत. का बरं? कारण केक कापाय नाही सांगितलेलं आहे. अन्नाला परब्रह्म आहे. आपल्याकडे लग्नाला गाठ बांधल्या जाते, कापल्या नाही जात. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमामध्ये दीप प्रज्वलन केलं जाते, केलं जातं ना, आल्यानंतर फुकलं जाते. शाळेमध्ये आठवतं सरस्वतीचा फोटो आणि दीप प्रज्वलन केल्यानंतर ते कार्य सुरू होतं. कोणी वारलं तरी दिवा लावल्या जातात, विझवला जात नाही. विझवला तर अशुभ मानला जात. आणि ज्या दिवशी ज्याचा बर्थडे आहे त्या दिवशी त्याला म्हणतात फुकून टाक. आणि गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे की चलता दिवा कोणी जर विझवला तर पुढच्या जन्मात आंधळा होतो. रेफरन्स साईट श्लोक देतो मी. कोणी दिवा इजवायचा नसतो बर्थडेच्या दिवशी. लोक म्हणतात फुकले किती, 87 वर्षे, 20 वर्षे, 25 वर्षे, मी एवढे असेच फुकून टाकले. नाही. तर आचार्य सांगतात या दोन्ही गोष्टी अशुभ आहेत. तर त्या दिवशी सांगतात शतक्रिया ग्रंथामध्ये की त्या दिवशी बालकाने जेवढे दीप त्याचं आयु झालं तेवढे दीप त्याने काय केलं पाहिजे, पेटवले पाहिजे आणि भगवान लक्ष्मीनारायणा अर्पित केलं पाहिजे. मग तुम्ही म्हणता प्रभूजी आता केक जर खायचा असेल मुलांना, केक कापायचा बर्थडे, तर त्याला त्या ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे की 2 प्रकारचा केक बनवू शकतात. रव्याचा, आता त्याच्यामध्ये जो आपल्या भाषेमध्ये रव्याचा शिरा करायचा आणि त्याचा गोवर्धन पर्वत करायचा आणि त्याच्यामध्ये गोवर्धन पर्वत करून काजू बदामाचे त्याचे डोळे तिलक करायचं, आरती करायची, सगळ्याला प्रदक्षिणा करायचा. किंवा खव्याचा जो मावा असतो ना त्याचं पण करून नाही का तो गोवर्धन पर्वत करायचा, त्याची आरती करायची, मुलांना 7 प्रदक्षिणा करायला लावायचा आणि तो गोवर्धन पर्वत, गोवर्धनची जी आरती तो गोवर्धन महाप्रसाद सगळ्या बालकांना द्यायचं. त्याची 2 गोष्टी फायदे होतात शट ग्रंथानुसार. एक तर गोवर्धनची कृपा भेटते, सगळ्या मुलांना गोवर्धनच्या प्रति परिचय होतो आणि त्यांना गोवर्धनची कृपा प्राप्त होते. आणि शेवटी अन्नकूट महोत्सव, भगवंताचा महाप्रसाद त्यांना भेटतो. अशा पद्धतीने आता मी इस्कॉन मध्ये बऱ्याच वर्षापासून या प्रवचनावर बोल भाषा, कधी कधी भक्तांचा बर्थडे असतो तर सगळेजण केक घेऊन येतात. त्यावेळेस इच्छा नसताना सुद्धा करावं लागते.
आता नाही केलं ना नाराज होईल, कारण त्याचा बर्थडे असतो. म्हणून प्रभूजी आज तरी सोडा आम्हाला, म्हणून बाबा हॅपी बर्थडे टू, चल काहीतरी कर बाबा, खुश राह, आनंदी राह, तुझ्यामुळं 4 लोकांना केक खायला भेटते, ती खाणारे बी आनंदी, कापणारा बी आनंदी, कर बाबा चल. तर नाही चाललं. त्यानंतर ज्या दिवशी ज्याचा बर्थडे असेल ना, त्याने 4 गोष्टी केल्या पाहिजे. एक, सकाळी उठल्यानंतर ज्या माता पित्याने जन्म दिलाय त्या माता पित्याचं सर्वप्रथम दर्शन, आजी आजोबाचं. दुसरं, देवताची उपासना, जे देवता तुमचं कुलधर्म, इष्ट देवता किंवा तुमच्या कोणत्या मंदिरात जाऊन तुम्ही केलं पाहिजे. तिसरं, गाईला नाही का गोग्रास, हरभऱ्याची डाळ आणि गुळ दिलं पाहिजे आणि त्याला प्रदर्शन करून अर्पण केलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट, तुमच्याकडे अन्न घरातलं बनवून, चॉकलेट नाही बरं, चॉकलेट देऊन कोणाचं पोट भरत नाही. तर गरीब मुलांना, विशेष करून अनाथ आश्रम मध्ये मुलांना जाऊन त्यांना पोट भरून, विशेष करून समोसे किंवा फळं किंवा तुमच्या घरातून खिचडी काहीतरी बनवून त्या विचारून ते पोटभर, त्यांचं पोटभर इतकं खाऊ घातलं पाहिजे. आजकाल लय भामते लोक आहेत, चॉकलेट देतात पार्लेजी 1 रुपयामध्ये, येऊन दे शाळेत वाटून घे. जसं आमच्या माताजी आठवड्याला चॉकलेट जमा करून आणतात. म्हणलं का हो माताजी? म्हणून प्रभू रोज 10-12 मुलांचा बर्थडे असो, रोज एक मुलगा जमतो. म्हणलं द्या माझ्याकडे. तुम्ही का बरं? म्हणून माझ्या प्रवचनामध्ये अर्धनिम पोरं बोंबलत राहतात, त्यांना वाटण्यासाठी कामाला तरी. तर अशा पद्धतीनं तर नाही तर हे. आणि तिथं का बरं त्या मुलांना घेऊन जायचं ज्याचा बर्थडे असेल? तर 2 गोष्टी असतात. एक तर त्यांचा आनंद त्यांना भेटतो, दुसरं त्यांच्या पोट भरल्यानंतर त्यांचे आशीर्वाद यायला भेटतात. आणि तिसरी गोष्ट सांगतात की भविष्यामध्ये मला किती भेटलं आणि यांना काहीच नाहीये, तर जीवनामध्ये तो तक्रार मूड मध्ये राहत नाही. म्हणून मुलांना आधार आश्रम, अनाथ आश्रम मध्ये घेऊन गेलं पाहिजे आणि त्यांच्यासोबत बर्थडे सेलिब्रेट केला पाहिजे, असं ग्रंथकार इथं वर्णन करतात. म्हणून इथे, आणि विशेष करून आता इथं सगळ्यात महत्वाची वॉर्निंग आहे आपल्याला, कॅलेंडर नुसार बर्थडे सेलिब्रेट नाही करायचा. जे कॅलेंडर साजरा केला जातं, तुमचं जे जन्म असतो, याचा इतिहास असा आहे की 1500 BC मध्ये एक जॉर्ज गोगरिया नावाचा रोम ख्रिश्चन पोप होता. आणि त्याच्या पहिले जो गॅर्जियन, तो हा पोप बनण्याच्या पहिले राजा होता. आणि हा राजा अहंकारी, अभिमानी होता. तो रोमन साम्राज्यामध्ये प्रत्येकाचं वेगवेगळं कॅलेंडर होतं. आणि त्या कॅलेंडरमध्ये, त्या कॅलेंडरच्या पहिले ज्युलियन सीझर, तुम्ही ऐकलं असेल, फेमस आहे. ती 45 आसपास ते झालेली. तर ख्रिश्चन आणि बाकीचे ज्यूइश धर्म होता, तो ज्युलियन सीझरचं कॅलेंडर फॉलो करायचे. त्या कॅलेंडरमध्ये बऱ्याच काही चुका होत्या. आणि त्या चुकामध्ये ह्या जो राजा होता अहंकारी, अभिमानी, त्याने नंतर तो पोप धर्म त्याने स्वीकारला. आणि मग त्याने काय केलं, गोगरियन नावाचा, याने 1582 मध्ये कॅलेंडरची निर्मिती केली. आणि मग त्याच्यामध्ये चुकीचं बऱ्याच गोष्टी आल्यानंतर त्याने 365 दिवस टाकले. तर त्याचा इतिहास असा आहे की त्याने प्रत्येक महिन्यामध्ये 29, 30 आणि 31 दिवसाचं डिवाइड केलं. मग त्या कॅलेंडरमध्ये परफेक्शन येत नव्हतं, तर त्याने आपल्या जे काही मंडळ होतं त्यांना सांगितलं की तुम्ही परफेक्शन करा. तर पहिल्या महिन्यामध्ये त्याने कॅलेंडर बनवलं, तर पहिल्या दिवसामध्ये 4 दिवसाचा डिफरन्स पडत होता. आणि मग 6 महिने झाल्यानंतर 15 दिवसाचा डिफरन्स पडत होता. मग कधी 18 दिवसाचा, कधी 12 दिवसाचा. मग काय करायचं, 365 दिवस करायचं. म्हणून तुम्हाला माहिती आहे का, फेब्रुवारी महिना 28 आणि 29 दिवसाचा काय येतो? तर त्या जॉर्जी पोप याने, ख्रिश्चननं काय केलं, याने ते 15 दिवस कसे कमतर करायचं म्हणून 29 किंवा 28 दिवसाचा 4 वर्षांना नाही का, फेब्रुवारी महिना 28 किंवा 29 दिवसाचा येतो. 28. हो, अटल बिहारी वाजपेयींचा बर्थडे किती वर्षांनी येतो माहिती आहे? 4 वर्षांनी किंवा 3 वर्षांनी येतो. तर ते 15 दिवस कुठं खपवायचे म्हणून फेब्रुवारी महिना काय केला, 28 आणि 29 दिवस केला. तुम्ही गुगलवर जाता आणि इंग्रजी कॅलेंडर टाकणं, त्याची सगळी हिस्ट्री तुम्हाला पाहायला भेटेल. आणि मग त्या कॅलेंडरनुसार त्या आज बी ते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या इंडियामध्ये ते फॉलो केल्या जाते. तर नाही चालत. मग तुमचा जन्म ज्या, म्हणून आपल्या भारतामध्ये पंचांग फॉलो केलं जातं. पंचांग का बरं? तर त्याच्यामध्ये 5 अंग असतात: तिथी, वार, नक्षत्र, कर्ण आणि योग. या 5 गोष्टीनुसार त्याचा बर्थडे असेल, त्या नक्षत्रानुसार, त्यानुसार जर तुम्ही ते कार्य करतात तर त्याच्या गोष्टीमध्ये त्याला फायदा होतो, शारीरिक बळ भेटते.
म्हणून काही लोकांना निरोगी राहायचं असेल तर सूर्यदेवाची उपासना सांगितलेली. पाणी तुम्ही बघाल बरेच लोक तांबे घेऊन पाणी ओततात. तर काय सूर्यदेवाकडून मला आरोग्य प्राप्त हो ते सांगितलं. तर पंचांगानामधून ठेवलं पाहिजे ना की कॅलेंडरनुसार. आता तुमचा जन्म एखाद्या तिथीला झाला असेल आणि तुम्ही कॅलेंडरला नाही की एखाद्या दिवशी साजरा करीत असेल तर ते आशीर्वाद आणि त्या नक्षत्राची जी काही एनर्जी पाहिजे पॉझिटिव्ह एनर्जी ती त्या टायमाला त्याला भेटत नाही. आणि तुम्ही कॅलेंडर निगेटिव्ह एनर्जी त्या जर तुम्ही त्या टायमाला सेलिब्रेशन करता इंग्रजी कॅलेंडर तर त्या नक्षत्राची त्या तिथीनुसार निगेटिव्ह एनर्जी असेल तर त्या व्यक्तीवर निगेटिव्ह एनर्जी इफेक्ट करते. म्हणून पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे असेल आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह सक्सेस पाहिजे असेल तर आपल्याला नाही का त्या 5 अंकानुसार केलं पाहिजे. कोणते 5 अंक? तिथी, वार, नक्षत्र, कर्ण, योग. आणि त्याच्यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक सूर्य, तारा आणि ग्रहानुसार तो साजरा केला पाहिजे. असं नाही की आपल्याकडे संध्याकाळी नाही तर त्या तिथीला तो जन्माला आला असेल. आता तुम्हाला प्रभू एखादा 2-2:30 वाजता जन्माला त्याचं काय नाही तर दुपारच्या टायमाला किंवा सकाळी ब्रह्ममुहूर्ताला ते करून काय केलं पाहिजे? अक्षमंत केलं. अक्षमंतामध्ये अक्षिदा ह्या त्याचा अक्षय आयु वाढवतो म्हणून अक्षिदा. सुवर्ण कशाला लावत आहे तर संपत्तीची वाढ होते. आणि कणकाचे गोळे असतात ते फिरवलं जातं. अन्नदानामध्ये वाढ होते. अशा 3 गोष्टी अर्पण करायला सांगतात. आणि हे केल्यानंतर ते कणके आशीर्वाद देऊन सोन्याची अंगठी करून त्या 3 गोष्टीचं प्राधान्य. तर ते करण्याच्या पहिले देवतांना अर्पण केलं पाहिजे. नंतर ज्याचा बर्थडे आहे ते केलं पाहिजे. आणि किती लोकांनी केलं पाहिजे? एकतर स्त्री असेल तर 5 केलं पाहिजे आणि जेंट्स असेल तर 3 स्त्रियांना किंवा 5 सुवासिनींना अर्पण केलं पाहिजे. अशा पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. आणि हे केलं तर याचं खूप डिटेल्स आहे. मी ह्या कॅलेंडरकडे नाही जात इंग्लिश कॅलेंडरमध्ये वेळच हे झालेलं आहे. तर असं केलं तर तुम्ही म्हणा तिथीनुसार का? बघा आपल्या देवताचे नाव कसे? कृष्ण कधी जन्माला आले? कृष्ण अष्टमीच्या दिवशी आलेले. तारीख होती का? तर तिथी रामनवमी, नवमीच्या दिवशी जन्म झाला. वामन द्वादशी. आपलं कॅलेंडर किती दिवसांनी बदलतं माहिती आहे तुम्हाला? प्रथम, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, सप्तमी, षष्ठी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, बस एवढं दिवसाचं आहे. मग 30 दिवसाचं कॅलेंडर तुम्ही कसं काय फॉलो करा? तर 15 दिवसानं आपले महिने कोणता महिना चालू आहे? ह्या महिना माहिती आहे? कार्तिक महिना चालू आहे. आपला संपला पण 95 कॅलेंडर आणि पुढचा महिना कोणता असणार आहे? म्हणून त्या जन्माला तुम्ही जर कार्तिक आणि मार्गशीर्ष महिन्यात जन्म आलेले तुमचा बर्थडे कधी येईल? मग ह्या कॅलेंडरनुसार येईल का तिथीनुसार येईल? मग कोणत्या दिवशी तुम्ही साजरा केला पाहिजे? कॅलेंडरनुसार केला पाहिजे की तिथीनुसार केला पाहिजे? अशा पद्धतीने जर केलं तर ते म्हणतात की त्याचा फायदा होतो. आणि असं केल्यानंतर फायदा होऊन त्याचं आयु वाढल्या जातं. असं नामकरणाच्या विधीचं वर्णन याचं मी आता पुढे आणखीन एक एपिसोड घेणार आहे की त्यामध्ये कोणते नावं ठेवले पाहिजे कोणते नाही ठेवले पाहिजे. आणि विशेष करून माता पित्याचे आजकाल नावं लोक ठेवतात ना, आईचा अर्ध बापाचा अर्ध. जसं राणी मुखर्जी आहे उदाहरणार्थ. तिच्या आपल्या नवऱ्याचं नाव आहे आदित्य आणि तिचं नाव काय? राणी. तर त्याने आदिरा नाव ठेवलं. काही लोक कृष्ण आणि शिवाचं नाव ठेवतात ते बी चालत नाही. म्हणून काय ठेवतात? क्रिश शिव ते पण चालत नाही. बापाचं नाव काय आहे? नमन आहे आणि आईचं नाव जयंती असेल तर नमयंती नाव ठेवायला जमत नाही. ते कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल, कॉकटेल होऊन जाईल आपल्या भाषेमध्ये सांगायचं तर. आई बापाच्या नावानं, देवदेवताच्या नावानं, ऋषीच्या नावानं मिक्सअप नाव चालत नाही. नाव ठेवताना 5 अंग आले पाहिजे. कोणते 5 नाव? तिथी, वार, नक्षत्र, कर्ण आणि योग. आणि कर्ण ह्या शब्दाचं काय आहे की तो ज्या आपल्या कार्यातून कृती करतो. असं दिलं तर त्याचा फायदा होतो, नाहीतर मग गडबड होऊन जाते. म्हणून हे शास्त्र आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार आपण
नामकरण विधी ठेवला पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे